विधानसभा निवडणुकीत निकालावरून माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण यांनी काँग्रेस नेत्यांची चांगलीच फिरकी घेत हल्लाबोल केला। मला त्रास देणारे आणि संपवण्याची भाषा करणारे स्वतःच संपले आहे। दोघांचा तर काठावर विजय झाला आणि काही नेत्यांचा दारुण पराभव झाला आहे, त्यामुळे माझ्या नादी लागू नका असं म्हणत अशोक चव्हाण यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात आणि अमित देशमुख यांच्यावर हल्लाबोल केला। भोकर मतदारसंघातून श्रीजया चव्हाण यांचा विजय झाला आहे। या विजयानंतर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि श्रीजया चव्हाण हे जनतेचे आभार मानण्यासाठी गावात त्यांनी भेटी दिल्या। या भेटी दरम्यान त्यांनी काँग्रेस नेत्यांवर टीका केली। यावेळी शहरासह ग्रामीण भागातील भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। तेलंगणाचे मुख्यमंत्री फिरून गेले, पैसे बॅगा घेऊन आले, लातूरवाले आले, लातूरवाले एक पडला आणि दुसरा निसटता कसा तरी निघालाय। आणि हे निर्णय घेणार आहे महाराष्ट्राचं नेतृत्व हे करणार आहे। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचा अध्यक्ष मायरान बोंबलून फिरून गेला महाराष्ट्र प्रत्येक नांदेड भोकर लक्षात होता 150 मतांना 150 मध्ये पडला हो 150 मध्ये। हे नेते नेतृत्व महाराष्ट्राचे करणारे नेते आहेत। काय राहिलंय काय तिथे? पृथ्वीराज चव्हाण माजी मुख्यमंत्री, बाळासाहेब थोरात माजी महसूल मंत्री सगळे साफ झाले काल पडले। जे मला त्रास दिले सगळे साफ झाले, त्यामुळे मला त्रास देऊ नका। त्यामुळे मला एवढं सांगायचंय, ज्यांनी उद्योग केला ते सगळे साफ झाले, तुमचं म्हणत नाही मी। पण कालचा रिझल्ट पाहिला आपण, कालचा रिझल्ट पाहिला। स्वतःला महाराष्ट्राचे नेते ज्याला मुख्यमंत्री आम्ही होणार दावेदारी करत होते, 50 माणसं सुद्धा तिघाची गोळाबेरी जरी केली तर 50 होत नाही, 50 सुद्धा होत नाही। काँग्रेस गेली 16 वर, राष्ट्रवादी गेली 10 वर, शरद पवार, उद्धव ठाकरे गेले 20 वर, 20 आणि 16 36 आणि 10 46, 46च्या वर जाऊ शकलेले नाहीत। एवढी वाईट अवस्था यांची आहे। आणि आपण इकडे भाजप आज 132 आणि टोटल आपली किती झालंय 236, टोटल आपले 236च्या वर गेली आहे। महाराष्ट्रामध्ये प्रचंड बहुमत महायुतीला प्राप्त झालेला आहे। गाव माझा न्यूज करिता तानाजी शेळगावकर, नांदेड।